बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि इतरांच्या आकस्मिक मृत्यूचा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला आहे. या तपासात घातपात, क्रिमिनल निग्लिजन्स आणि संभाव्य गुन्हेगारी कट या तिन्ही बाबींचा समावेश आहे. विविध संस्थांचे अहवाल देखील तपासात जोडले जाणार आहेत. दरम्यान DGSA कडून VSR कंपनीवर कारवाई करण्यात आली असली तरी तांत्रिक तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. CIDच्या मते आकस्मिक मृत्यू संदर्भात काही पुरावे मिळाले असून ABIचा अहवाल आल्यानंतर तो तपासात समाविष्ट केला जाईल. तसेच हा तपास CBIकडे देण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तपास योग्य दिशेने सुरू आहे. चाललेला आहे. तपासामध्ये अनेक प्रकारच्या जसं मी बोललो की आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा सेंट्रल अथॉरिटीज आहेत यांचेही ओपिनियन घ्यायला लागतात. काही एक्सपर्ट ओपिनियनही घ्यायला लागणार आहे. PIBचा रिपोर्ट सुद्धा फॅक्टर करण्यात येत आहे. आपण अतिशय वेगाने, अतिशय प्रोफेशनली आपली मोठी टीम आहे. SP CID पुणे हे त्याचे IO आहेत. SP CID नवी मुंबई आणि सर्व त्यांना लागणारे जे काही हेल्पिंग हँड्स आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पुरवण्यात आलेले आहे आणि तपास अतिशय समाधानकारक, योग्य त्या वेगाने, योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे. आता काही दिवसापूर्वी VSR कंपनीवर कारवाई झाली DGCA कडून. आपल्या तपासाच्या कंपनीचं काही निगेटिव्ह आढळलं? मी तुम्हाला पुन्हा या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो की AAIBचा ज्या इन्व्हेस्टिगेशनचा जो स्कोप आहे आणि CIDचा आकस्मिक मृत्यू तपास करण्याचा जो स्कोप आहे, गॅप आहे, त्याच्यामध्ये थोडी भिन्नता आहे. मात्र जो AAIB इन्व्हेस्टिगेट करून त्यांचा रिपोर्ट जनरेट करेल तो रिपोर्ट CIDच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये फॅक्टर इन होईल. सुरुवातीला DGCA आणि गुन्हा दाखल करावा, तर हे सगळं साधारण तुमचा तपास जो आहे कधीपर्यंत पूर्ण होईल? प्रायमरी रिपोर्ट जो आहे म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहे, की याचा तपास सुरू आहे, गुन्हा नक्की कोणावरती दाखल होणार, कोण दोषी आहे याचा प्राधान्य. मी जसं मला तर परत त्याच गोष्टी रिपीट करायला लागेल की आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा स्कोप जो आहे तो प्रामुख्याने क्रिमिनल कॉन्स्पिरसी, क्रिमिनल निग्लिजन्स, रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट किंवा कुठले गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का या दिशेने हा तपास चालू आहे. आणि ज्या दिवशी निष्कर्ष निघेल त्या दिवशी जसं मी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर होऊन उर्वरित तपास पूर्ण करून अभियोग चालवण्यासाठी पुढील पावलं उचलली जातात. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तपासामध्ये टाइमलाईन्स नसतात. पर्टिक्युलरली हा जो तपास आहे त्याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला एजन्सीज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मल्टिपल एजन्सीज शब्द वापरतो, या इन्व्हॉल्ड आहेत, ज्याच्यामध्ये ठिकठिकाणून आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन, डेटा हार्वेस्टिंग करायला लागेल. याच्यामध्ये या सर्व गोष्टी करायला जो वेळ लागतो तो लागणारच आहे. मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे की तपास अतिशय योग्य वेगाने आणि अतिशय योग्य दिशेने चालू आहे. आतापर्यंत डिटेल काय झाले त्या अपघाता संदर्भात आणि म्हणले असू शकते असं म्हटलेलं नाही, मी क्लिअर करतो. मी त्या दृष्टीने तपास करत आहे हे मी सांगू इच्छितो. याचा स्कोप तो आहे. हे बघा, ज्या वेळेला काही निष्कर्ष होईल, ज्या वेळेला निर्माण होईल तेव्हा कायद्यातल्या पुढच्या प्रक्रिया राबवण्यात येईल. आमच्या समोर बऱ्याच काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, म्हणजे बरेचसे पुरावे समोर आले. गोष्टी हा शब्द मी वापरणार नाही. आणि जसं जसं अजून पुढे आमच्या समोर अधिक पुरावा येतील आणि निष्कर्ष निघेल तेव्हा नक्कीच तो सांगण्यात तो आपल्यापर्यंत मी मला पुनश्च सांगतो, आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत.
जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील. लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. सर, भरपूर पुरावे घेतले, त्यामध्ये CCTV आहे का? सर, मुंबई विमानतळावर येताना CCTV आहे का? केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक विमान नागरिक होतं का याबद्दल म्हटलेले दुसरं हवामानाच्या क्लिअरन्सबद्दल मुद्दा उपलब्ध केलेला आहे तो पुन्हा करून दिला गेला. हे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग तुम्ही घेतलेला आहे. ऐकून घ्या, याच्यामध्ये जी AAIB ही जी एजन्सी आहे त्यांचा एक स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. तो झाल्यानंतर एक रिपोर्ट फर्निश होईल जो आम्ही आमच्या तपासामध्ये फॅक्टर इन करणार आहे. या अर्थाने म्हणताय की त्याचा फक्त याचा मुद्दा नाही कॉन्स्पिरसी या अँगलनी तो मुद्दा होता. टेक्निकल अस्पेक्ट AAIB कडून इन्व्हेस्टिगेट होती ते कॉन्स्पिरसी या अँगलनी हा मुद्दा होता. क्लिअर नाही. मी शेवटचे 3 प्रश्न घेणार आहे. आम्हाला जेव्हा AIB चा रिपोर्ट प्राप्त होईल तर त्याचा अभ्यास होईल आणि त्याच्यावरती निष्कर्ष काढण्यात येईल. नाही, आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्देश हा आहे की नंबर 1 CID नेमका कोणता प्रकारचा तपास करतो, त्या तपासाचा स्कोप काय हे क्लिअर करण्यासाठी. नंबर 2 CIDच्या तपासाची गती आणि प्रोग्रेस हा काय आहे याच्याबद्दल जर कुणाच्या मनात शंका असेल तर तुम्ही क्लिअर करतो की आपण योग्य दिशेने योग्य प्रकारे जात आहोत आणि आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे होते ते आपण झपाट्याने गोळा केलेले आहेत आणि उरलेलेही केले जातील. आता लास्ट जे काही एव्हिडन्सेस अवेलेबल आहेत त्यातले बरेचसे कलेक्ट झालेले आहेत, उरलेले कलेक्ट होतात. पारस मुठा यांचा रिपोर्ट.